शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीज, विश्वासाचं नाव, गुणवत्तेचं प्रतीक। इथे मिळतंय मजबूत रोटर, दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली। जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ। जिल्हा परिषद अध्यक्ष चषक अंतर्गत केंद्रस्तरीय स्पर्धा नुकत्याच महात्मा फुले नगर, खारीपाडा तालुका देवळा येथे उत्साहात पार पडल्या। या स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपले कौशल्य, कला आणि बुद्धिमत्ता व्यक्त करण्याचे हक्काचे व्यासपीठ असून अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख पुंडलिक आहेर यांनी केले। स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। यावेळी मुख्याध्यापक चिंतामण बोरसे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक गांगुर्डे, उपाध्यक्ष गणेश थोरात, सरपंच किशोर जाधव, कल्पेश गांगुर्डे, ज्ञानेश्वर जाधव, देविदास जाधव, प्रमोद अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते। केंद्रातील विविध शाळांनी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्यातील कला, क्रीडा व बौद्धिक कौशल्ये प्रभावीपणे सादर केली। विद्यार्थ्यांचा उत्साह आणि स्पर्धात्मक वृत्ती पाहता संपूर्ण परिसरात शैक्षणिक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे: वक्तृत्व लहान गट, प्रथम क्रमांक आदित्य सुनील देवरे, उमराणे। चित्रकला लहान गट, प्रथम क्रमांक हर्षल प्रमोद अहिरे, महात्मा फुले नगर। धावणे मुली, प्रथम रिया दीपक गांगुर्डे, महात्मा फुले नगर। तसेच मुले, प्रथम ओम सुनील सोनवणे, कोडवी वस्ती। बुद्धिबळामध्ये प्रथम क्रमांक आदित्य सुनील देवरे, उमराणे। स्पेलिंग बी लहान गट, दुर्गेश समाधान बोरसे, उमराणे। रोशनी दादासाहेब बच्चाव, कुंभारडे। जानवी देवमन बच्चाव, वराळे। नूतन प्रवीण केदारे, कुंभारडे। रिया दीपक गांगुर्डे, महात्मा फुले नगर। अपूर्वा प्रदीप देवरे, उमराणे। पवन सागर देवरे, मधुकर नगर। डिंपल अशोक आहेर, तिसगाव। रोहन गोपीनाथ जाधव, महात्मा फुले नगर। गौरव किरण गांगुर्डे, चिंचवे। प्रदीप दिलीप शेळके, महात्मा फुले नगर। राजेश प्रल्हाद गांगुर्डे, महात्मा फुले नगर। वक्तृत्व स्पर्धा मोठा गट, प्रथम क्रमांक राजेश प्रल्हाद गांगुर्डे, महात्मा फुले नगर। चित्रकला मोठा गट, प्रथम क्रमांक तनुजा गोरख शिरसाट, महात्मा फुले नगर। धावणे मोठा गट, मुली दुर्गा हरेश मोरे, चिंचवे। मुले कार्तिक खंडेराव जाधव, फुले नगर। बुद्धिबळ मोठा गट, प्रथम क्रमांक राजेश प्रल्हाद जाधव, महात्मा फुले नगर। स्पेलिंग मोठा गट, प्रथम क्रमांक स्वामिनी हरिश्चंद्र शिरसाट, महात्मा फुले नगर। सांघिक क्रीडा व कला, खो खो मुले, महात्मा फुले नगर। खो खो मुली, महात्मा फुले नगर। कबड्डी मुले, तिसगाव। कबड्डी मुली, चिंचवे। वैयक्तिक नृत्य, चिंचवे, उमराणे। वैयक्तिक गीत गायन, जागृती मोहन जाधव, महात्मा फुले नगर। तसेच राजरत्न वाघ, चिंचवे। समूह नृत्य, चिंचवे, महात्मा फुले नगर। समूह गीत गायन, चिंचवे। स्पर्धांसाठी परीक्षक: सोनाली साळुंखे, तेजस्विनी पवार, रेखा भदाणे, ज्योती मोराणे, कविता आहेर, हेमंत महिरे, प्रदीप देवरे, सुधीर कांबळे, आबा शेवाळे, लीना फटकाळे, चेतन आहेर, सीताराम सोनचे, नंदलाल पवार, यशवंत अहिरे, सुषमा पाटील, सुवर्ण अहिरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लारा पगार, अण्णा जाधव, एकनाथ जाधव, किरण शिरसाट, विठोबा गांगुर्डे, दीपक जाधव तसेच शिक्षक भाऊसाहेब पगार, विजय कोठावदे, संदीप हिरे, प्रतिभा पवार, सविता भांबरे व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले। या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्पर्धात्मकता आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। सर नमस्कार, S9 न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो। नमस्कार, आपलं नाव सांगा। मी हेमंत सुरेश मैरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवाडी। आज आपण जर बघितलं तर या ठिकाणी विविध जे मुलं आहेत, विविध शाळेचे या ठिकाणी आलेले आहेत आणि अध्यक्ष चषक स्पर्धा या ठिकाणी सर्व तालुक्यामध्ये या ठिकाणी सुरू आहे, खारीपाडा येथे। हो, नक्की या ठिकाणी कुठल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि ज्या स्पर्धा होत आहेत ते कुठल्या याच्यामधून आहेत, ते काय नक्की याच्याबद्दल सांगणार आहे? नक्कीच सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी अध्यक्ष चषक आमचे केंद्रप्रमुख आदरणीय अण्णासाहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि सर्व शिक्षकांची ही टीम आहे, तर ह्या आमच्या सांघिक टीमनुसार आजचा हा अध्यक्ष चषक स्पर्धेचा कार्यक्रम तो होतो आहे। उमराणा केंद्रातील जेवढ्या पण शाळा आहे त्या सर्व शाळांचा हा या ठिकाणी एक समूह आहे
त्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांमध्ये, कौशल्य गुणांमध्ये वाढ होण्यासाठी तर आमच्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी योगदान आहे. तर याच्यामध्ये तर प्रथमतः ते मुलं आणि मुलींचं रनिंगची स्पर्धा झाली. 100 मीटर मुलींची होती, 200 मीटर मुलांसाठी होते, पण त्यामध्ये 2 गट होते. एक 1ली ते 5वीचा गट असतो आणि 6वी ते 8वीचा गट असतो. ह्या गटांमध्ये ह्या स्पर्धा होत असतात. तसेच वेगवेगळ्या स्पर्धा, मग सांस्कृतिक स्पर्धा असतील त्याच्यामध्ये ह्यामध्ये आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. बुद्धिबळाची स्पर्धा आहे, तर या बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा 2 गट केलेले आहेत. तर एक 1ली ते 5वीचा आणि 6वी ते 8वीचा. तर असे वेगवेगळे जे स्पर्धा आहे त्या स्पर्धांचं आयोजन करून आज या ठिकाणी या महात्मा फुले जिल्हा परिषद महात्मा फुले शाळा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि उत्स्फूर्त असा पालकांचा देखील प्रतिसाद आहे. त्याच्या पलीकडे आमचे जे बालगोपाल विद्यार्थी इथं आहे तर त्यांचा तुम्हाला आनंद या ठिकाणी दिसणार आहे. आणि विशेष म्हणजे जे आम्हाला परीक्षक लाभले ते अतिशय तज्ज्ञ परीक्षक आहे. वेळोवेळी त्या तज्ज्ञ परीक्षकांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या नियमातून आम्हाला या ठिकाणी कळतं आहे की विद्यार्थ्यांमध्ये ते कुठल्या कलागुणांतून आमचे विद्यार्थ्यांच्या ह्या परीक्षण करणार आहे. आणि विद्यार्थ्यांना नक्कीच ह्या स्टेजमधनं ते वरच्या स्टेजपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि साहजिकच आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळेस स्पर्धेतून ह्या युगातून आपल्याला विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जायचंय. तर त्या शारीरिक कौशल्यातून आम्ही आमच्या ह्या अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून आमचा एखादा विद्यार्थी ऑलिम्पियाडमध्ये का असेना किंवा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये का असेना तर पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आम्ही ह्या ठिकाणी खरंच भारावून गेलेलो आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे देखील. नक्कीच आपण जर बघू तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणे जर विद्यार्थ्यांमध्ये कलाकौशल्य असतात आणि ते कलाकौशल्य बघायला आपल्याला जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच मिळत असतात. अगदी बरोबर. विषयातून अनुषंगातून आज मुलंही उत्साही आहेत. छान पद्धतीने स्पर्धेमध्ये त्यांनी भागही घेतलेला आहे. नक्कीच. परंतु यांच्या पुढचा जो नियोजन आहे स्पर्धेचं निकालांच्या संदर्भात त्या संदर्भात काय सांगणार? नक्कीच ही स्पर्धा आमची सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. आणि सगळ्या स्पर्धा पूर्ण झाल्याच्या नंतर आमच्या ह्या ठिकाणी बक्षीस समारंभ होणार आहे. आणि त्यामध्ये 1, 2, 3 असे क्रमांक काढून आम्ही बीट स्तरावर ह्या परत स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. आणि तिथून परत आमच्या जिल्हा स्तरावर ह्या स्पर्धा पुढे जाणार. म्हणजे विद्यार्थ्यांना हा स्टेज इथून नसून तर हा पूर्ण आम्ही जिल्ह्यापर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचवण्याचं स्टेज निर्माण केलं आहे. आणि यातून जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील किंवा पुढे जातील तर त्यांच्यासाठी आणखीन एक नवीन पुढची पायरी आणि नवीन टास्क आम्ही तयार केलेला आहे. मग याच्यामध्ये स्पेलिंग बी आहे, मॅथ्स बी आहे, त्याच्यानंतर मॅथच्या अजून एक नवीन स्पर्धा जी आहे ती ऍड केलेली आहे मॅथ बी म्हणून. खूप सुंदर स्पर्धा आहे, यामध्ये विद्यार्थी सहभागी होत आहे आणि छान पद्धतीने इथं कौशल्य दाखवत आहे. खूप धन्यवाद. आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या बोलायच्या आहेत. आपल्यासोबत पर्यवेक्षक आहेत, आपण त्यांच्याशी थोडंसं चर्चा करूया. मॅडम तुमचं नाव सांगा. नमस्कार सर, मी ज्योती शंकरराव मुराणे, शाळा आहेरवस्ती. आपण जर बघितलं तर इथं बुद्धिबळाचा स्पर्धा चालू आहे. विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. हे सर्व निकाल देण्यासाठी किंवा त्यांचं ते परीक्षण करण्यासाठी नक्की आजचा आपला मोमेंट कसा असतो, पद्धतीने न्याय देऊ शकतो, काय नक्की सांगायला? नक्कीच सर, या सर्व प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असते. जे परीक्षक नेमलेले असतात ते नियमानुसारच उत्कृष्ट खेळाडूची निवड करत असतात. खेळाडूंना नियम सांगितले गेले आहेत आणि त्या नियमानुसार तेही खेळत असतात. या ठिकाणी एकच सांगणं अभिप्रेत आहे की पूर्वी फक्त नृत्य, गायन, वक्तृत्व इतक्याच गोष्टींना संधी दिलेली असायची. पण आपल्या CEO होत्या माननीय मितल मॅडम यांच्या सूचनेनुसार गेल्या 3 वर्षापासून आपण मॅथ बी, स्पेलिंग बी आणि बुद्धिबळ हे 3 गेम नवीन ॲड केले. तर फक्त नाच किंवा अदर ॲक्टिव्हिटी असणाऱ्या मुलांनाच नव्हे तर अभ्यासात असणाऱ्या मुलांनाही त्यांचं उत्कृष्ट व्यक्तिमत्व सादर करायला एक छान असं व्यासपीठ हे चषक स्पर्धेचं आहे. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी बुद्धिबळाचा स्पर्धा चालू आहे. याच्यात एकूण किती राऊंड केले जातात किंवा मग कशा? हो सर, इथे 4 फेऱ्या आहेत. सर्वप्रथम पहिल्या फेरीमध्ये मुलांनी मांडणी कशी केलेली आहे, त्यानंतर साहित्याची ओळख आहे का, त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये त्यांचा चाल कशी करतात ते, यामध्ये हत्ती असतो, घोडा असतो, वजीर असतो, उंट असतात. तर हे आणि लहान आपले ते प्यादे असतात. यांची प्रत्येकाची चाल त्या मुलांना जमते का, तो किती घरांनी सरकतोय, या सर्वांचं ज्ञान अवगत असणाऱ्या मुलांना प्रथम संधी देण्यात येते. आणि त्यानंतर मग फायनलमध्ये ते कसं खेळताय, मग त्यांच्या कवड्या कशा हलवताय आणि समोरच्या प्रतिस्पर्ध्याला कशी मात करताय यानुसार त्यांना गुणांकन दिलं जातं. नक्कीच. आपण जर आता बघितलं तर आपण जो ब्लॅक बोर्ड असतो त्याच्यावर शिकवताना आणि हे निरीक्षण नोंदवताना दोघांमध्ये नक्की काय समन्वय आपण साधता? ब्लॅकबोर्डवर नोंदी म्हणजे कसं सर? आपण ज्यावेळेस मुलांना शिकवतो त्यावेळेसचा अनुभव आणि आजचं निरीक्षण. ओके, येस सर. बघा, जे आपली पारंपरिक शिक्षण पद्धती आपण फळ्यावर शिकवायचो, इथे प्रॅक्टिकल पद्धती येते सर. मुलांना प्रत्यक्ष साधन देऊन आणि मग त्यांना ते खेळवलं जातं. तर या दोघांमधला फरक आपला सर्व शिक्षकांना आणि सगळं पालकांना, विद्यार्थ्यांना सुद्धा जाणवला आहे. पारंपरिक पेक्षा कृतीयुक्त शिक्षणावर जे आपण आता भर देतोय त्यातलंच एक मुख्य उदाहरण आहे बुद्धिबळ स्पर्धा. आणि विद्यार्थ्यांना सारखं अभ्यासामध्येच
न अडकवता या खेळामधून त्यांच्या बुद्धिमत्तेला चॅलेंज आहे, आव्हान आहे आणि त्यानुसार त्यांना उत्कृष्ट वाटतं खेळण्यासाठी, वेगळं व्यासपीठ म्हणून. धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.